नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनेलमध्ये. आज आपण मस्त अशी झटपट आणि सोप्या पद्धतीने आळूवडी बनवणार आहोत. बऱ्याच वेळा सर्वांनाच वळकटी व्यवस्थित करता येईल असे नाही. वळकटी व्यवस्थित होत नाही किंवा वळकटी ठेवताना सुटते. तर आपण वळकटी न करता अशा पद्धतीने मस्त अशा वड्या बनवू शकतो. येथे मी आळूची 8 ते 10 पाने स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत. सर्वात आधी सुरीने आळूचे देठ काढून टाकायचे आहेत. आळूची पाने स्वच्छ धुवून कॉटनच्या कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायची आहेत. पानाच्या मागच्या बाजूला ज्या जाडसर शिरा असतात त्या सुरीने कापून घ्यायच्या आहेत. प्रत्येक पान अशाच प्रकारे तयार करून घ्यायचे आहे. पाहू शकता सुरी अशी पानाला सपाट धरून शिरा अलगद काढून घ्यायच्या आहेत. चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने काय होईल तर या चॅनेलवर येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. सर्व पानांच्या अशाच प्रकारे शिरा काढून घ्यायच्या आहेत. आता या पानावरून शिरांवर हलक्या हाताने दाब देऊन 1-2 वेळा लाटणं फिरवून घ्यायचं आहे. येथे आपल्याला वळकटी करायची नाही, पण तरीसुद्धा पाने थोडीशी मऊ व्हावीत म्हणून आपण लाटणे फिरवून घेत आहोत. आता सर्व लहान मोठी पाने अशा प्रकारे एकावर एक ठेवून घ्यायची आहेत. सर्व पाने एकावर एक ठेवल्यानंतर सुरीने आपल्याला या पानांचा मधला भाग म्हणजे चौरस असा भाग काढून घ्यायचा आहे. कट करून झाल्यानंतर पानाचे जे बाजूचे तुकडे उरलेले आहेत ते आपल्याला टाकून द्यायचे नाहीत. त्यांचासुद्धा वापर आपल्याला वड्या बनवण्यासाठी करायचा आहे. आता येथे मी खूप साध्या सोप्या पद्धतीने वड्यांमध्ये भरण्यासाठी पीठ तयार करून घेत आहे. 6 मोठे चमचे येथे मी बेसन घेतलेले आहे. यामध्ये मी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद तसेच 2-3 चमचे लाल तिखट घालून घेतले आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे. थोडीशी चिंच तसेच एक गुळाचा खडा अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवला होता. ते पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे. चिंच आणि गूळ घातल्यामुळे पाने जर खाताना घशामध्ये कापत असतील तर तसे होणार नाही. त्यामुळे चिंच आणि गूळ किंवा लिंबू आणि गूळ नक्की घालावा. आता थोडेसे पाणी घालून मिश्रणात गाठी राहणार नाही इतपत मिश्रण चांगले मिक्स करून घेतले आहे. मिश्रण घट्टच ठेवायचे आहे. जास्त पातळ केले तर पीठ पानांवर बसणार नाही. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक कट करून घेतलेले पान ठेवून त्यावर आपल्याला तयार करून घेतलेले पीठ लावून घ्यायचे आहे. आणि पानांचे जे तुकडे राहिले होते ते अशा प्रकारे या पानावर ठेवून त्यावर सुद्धा
पीठ लावून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे या पानांवर सुद्धा राहिलेले तुकडे ठेवून वरतून पीठ लावून घ्यायचे आहे. आता पुन्हा एक कट करून घेतलेले पान आपल्याला ठेवून त्यावर सुद्धा अशाच प्रकारे बोटांच्या मदतीने पीठ लावून घ्यायचे आहे. पुन्हा एक लेयर येथे मी राहिलेल्या तुकड्यांचा देऊन घेत आहे. जोपर्यंत पाणी संपत नाही तोपर्यंत आपल्याला हीच कृती करायची आहे. आता यावर मी सर्व कट करून घेतलेले तुकडे एकावर एक ठेवून पीठ लावून घेत आहे. आता कट करून घेतलेली सर्व पाने एकावर एक ठेवून पीठ लावून घ्यायचे आहे. पाणी संपेपर्यंत आपल्याला हीच कृती करायची आहे. गॅसवर पातेले ठेवले आहे. त्यामध्ये अर्ध्यापर्यंत पाणी भरून ठेवले आहे. या पाण्याला उकळी आली की यावर आपण तेल लावून घेतलेली चाळण ठेवून घेतलेली आहे. आता आपण तयार करून घेतलेली पाने हाताने उचलून चाळणीवर ठेवून द्यायची आहेत. चाळणीवर झाकण ठेवून घ्यायचे आहे. 10 ते 12 मिनिटे गॅस मध्यम करून किंवा मोठा करून या वड्या उकडवून घ्यायच्या आहेत. 10 ते 12 मिनिटानंतर वड्या चाळणीतच ठेवून व्यवस्थित गार होऊन द्यायच्या आहेत. गरम असताना घाईघाई वड्या कट करायच्या नाहीत, त्यामुळे वड्यांचा आकार व्यवस्थित येणार नाही. पूर्ण थंड झाल्यानंतर येथे मी वड्या कट करून घेतल्या आहेत. तव्यामध्ये थोडेसे तेल टाकून या वड्या मी शॅलो फ्राय करून घेत आहे. तुम्हाला जर वड्या जास्त कुरकुरीत आवडत असतील तर तुम्ही सरळ या वड्या तळून घ्याव्यात. दोन्ही बाजूंनी आलटून पलटून या वड्या मी 5 ते 7 मिनिटे मस्त अशा शॅलो फ्राय करून घेतल्या आहेत. आता वरतून मी थोडेसे पांढरे तीळ वड्यांवर घालून घेत आहे. वड्या भाजतानाच हे तीळसुद्धा वड्यांसोबत छान भाजले जातात आणि खाताना क्रंची लागतात. तीळ आवडत असेल तर घालावे, नाहीतर नाही घातले तरी चालू शकते. मस्त अशा अळूवड्या कमी साहित्यात आणि झटपट अशा तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तसेच कमेंट करायला विसरू नका.